Hello, good morning all. Is am I audible? Yes, sir. Okay. So today we are going to learn oblique line. So the line which is inclined to all three planes, but we consider here only two planes, that is vertical plane and the horizontal plane. From this point, we have to learn very with precisely because this problem are asked in the examination. याच्या अगोदरचे जे आपण प्रॉब्लेम्स बघितले ते एक्झाम मध्ये विचारले जात नव्हते, पण ऑब्लिक लाईन म्हणजे जी लाईन ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं, तर जी लाईन दोन प्लेनला पॅरलल होती आणि तिसऱ्याला इन्क्लाइन्ड होती, अशी एक केस बघितली. आणि त्याच्या पुढची जी केस बघितली त्याच्यामध्ये लाईन ही दोन प्लेनला इन्क्लाइनड होती आणि एका प्लेनला पॅरलल होती. तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की लाईन ज्या प्लेनला पॅरलल असते त्या प्लेनवरती त्याची ट्रू लेंथ मिळते आपल्याला, आणि जे इतर दोन व्ह्यू आहेत ज्याला ती लाईन पॅरलल नाही त्याच्यावरती आपल्याला त्याचे अपीरंट व्ह्यूज मिळतात. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे इथं जी बघणार आहे आपण, ही अशी लाईन आहे की आपण आता दोन प्लेन घेणार आहोत ऍक्च्युली, तर व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. प्रोफाईल प्लेन जी आहे ती आपण थोडंसं इथं पाठीमागे ठेवणार आहोत, म्हणजे ती कन्सिडर नाही करत आता इथं ह्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, आणि हे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके. तर थोडंसं लक्ष द्या. पूर्ण थिअरी इथं व्यवस्थित सांगता येईल का नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला ऍक्युरेटली सगळं सांगतो, प्रॉब्लेम कसे काढायचे आहेत, कसे येतात ते. ठीक आहे. सो वी विल ड्रॉ हिअर वन क्वाड्रंट. We are going to see all the problems in the first quadrant. Is that visible to all? Yes, sir. Yes, sir. आता हे प्रॉब्लेम व्यवस्थित लक्ष द्या बरं का, सगळ्यांना समजले पाहिजेत. Okay. So this is the vertical plane and the horizontal plane. So we know that this one is this is VP and this one is HP. Okay. तर याच्यामध्ये याच्या अगोदर बघितले एका लाईनला इन्क्लाइनड असले, मी इथे एकदा लाईन ड्रॉ करतो. ऍक्च्युअल लाईन इथे इन्क्लाइन काढतो मी. जी लाईन अशी आहे, थोडीशी पाठीमागे घेतो. From this point, if I draw such a line, okay, if you observe this line is not parallel to vertical plane and not parallel to horizontal plane. ही लाईन व्हर्टिकल प्लेनला पण पॅरलल नाही आणि हॉरिझॉन्टल प्लेनला पण पॅरलल नाही. ओके. म्हणजे याचे जर मी व्ह्यूज ड्रॉ केले, इफ आय ड्रॉ व्ह्यूज, बघा आता याचे प्रोजेक्शन लाईन घेतो मी. इफ आय ड्रॉ व्ह्यूज हिअर, again one for the another line here, so we will get one line. And in the top view also, if I draw one line, projection line from these both the points, so I will get the view line. This is the front view and this one is the top view. ओके. याला आपण नोटेशन देत असतो. ठीक आहे, मी पेनने देता येते का बघतो. सो दिस पॉइंट इज AF. If this is line AB, then this is AF and this one is
this one is BF. Here it is A, H, and this one is B, H. आता ह्या दोन्हीच्या दोन्ही लेंथ आहेत AF-BF आणि AH-BH. हे दोन्ही व्ह्यूज आहेत. AF-BF हा फ्रंट व्ह्यू आहे, AH-BH हा टॉप व्ह्यू आहे. याला आपण प्लान आणि इलेव्हेशन लेंथ असं म्हणतो. हा जो आहे याला आपण EL असं म्हणतो, म्हणजे इलेव्हेशन. यालाच आपण काय म्हणतो, EL, आणि याला प्लान म्हणतो. हे जे इलेव्हेशन लेंथ आणि प्लान लेंथ आहेत, ओके. तर ही इलेव्हेशन लेंथ, समजा ही जी रेड कलर मध्ये मी काढलेली लाईन आहे ऍक्च्युअल लाईन, याची लेंथ जर 70 मिलीमीटर असेल तर ह्या AF-BF ची जी लेंथ आहे ती 70 मिलीमीटर येईल का? नो. बरोबर आहे, कारण ती अपीअरंट लेंथ असणार आहे. कारण याच्या अगोदर आपण बघितलं, जर लाईन एखाद्या प्लेनला पॅरलल असेल तरच त्या लाईनची ट्रू लेंथ तिथे दिसते. तसंच जर आपण टॉप व्ह्यू मध्ये बघितलं तर टॉप व्ह्यू मध्ये जो AH-BH लाईन आहे, टॉप व्ह्यू मध्ये जी AH-BH लाईन आहे ती त्याची ट्रू लेंथ असेल का? नो. ठीक आहे. हे दोन पॉइंट तर तुम्हाला कळाले की इलेव्हेशन लेंथ आणि प्लान लेंथ हे दोन्ही सुद्धा कसे आहेत, अपीअरंट आहेत. आता त्याच्या पुढची गोष्ट, इथं जो अँगल क्रिएट होणार आहे, म्हणजे समजा इथं मी एक लाईन ड्रॉ करतो तात्पुरती, बघा इथं मी एक लाईन ड्रॉ करतो ही अशी, ही थोडीशी वरती घेतो. ठीक आहे. तर या लाईनने जो काही इथं अँगल क्रिएट केलेला आहे, बरोबर आहे, हा कशा बरोबरचा अँगल आहे, HP बरोबरचा अँगल आहे. हा अँगल ट्रू अँगल असेल की अपीअरंट अँगल असेल? इथं अपीअरंट अँगल असणार आहे, करेक्ट. म्हणजे इथं जो अँगल येईल, इथं जो दिसणार आहे अँगल तोच इथे येईल. इथं जो अँगल असणार आहे, इथं जो मी आता अँगल ड्रॉ करेन, ठीक आहे, तर हा जो अँगल आहे हा कोणता असणार आहे, अपीअरंट अँगल असणार. आणि हा अपीअरंट अँगल जो HP बरोबर केला जातो याला नाव दिलं जातं अल्फा. अल्फा कसा अँगल आहे, आता अपीअरंट अँगल आहे. ठीक आहे. तसंच या ठिकाणी जो व्हर्टिकल प्लेन बरोबर केलेला अँगल आहे, जो व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल असेल इथे, म्हणजे XY ला पॅरलल, बरं का, ही लाईन मी जी काढतोय आता त्या कशा आहेत, XY ला पॅरलल आहे. या ठिकाणी जो काय अँगल क्रिएट केला जाईल हा कसा असेल, अपीअरंट असेल का ट्रू असेल? अपीअरंट अँगल असणार आहे. म्हणून या अपीअरंट अँगलला मी बीटा नाव देतो. काय देतो इथं, बीटा. हे समजलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं? इथपर्यंत कोणाला काही शंका? येस असेल तर येस म्हणा, नो म्हणून सांगा लगेच. हा, यस. अँगल बद्दल काय सर, एकदा अँगल बद्दल सांगू का? येस सर. आता बघा, ज्या वेळेला ऑब्झर्वर या बाजूने पाहतो, तुम्ही तुमच्या समोर जर बघितलं एखादे पेन पेन्सिल पकडून त्याला जर तुम्ही पेन असा इन्क्लाइन करून जर ठेवला, ठीक आहे, तर ज्या वेळेला ऑब्झर्वर या बाजूने पाहतो त्यावेळेला ही जी लाईन आहे ही लाईन इथं अपीअरंट लाईन दिसते. त्याच्यामुळं इथं जो अँगल आहे हा अँगल हा इथं अपीअरंट दिसतो. जर ही लाईन या व्हर्टिकल प्लेनला पॅरलल असती
तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो, ट्रू अँगल दिसेल. ठीक आहे. मग जर ट्रू अँगल दिसायचा असेल तर काय करावं लागेल? जर ट्रू अँगल दिसायचा असेल तर हा जेवढ्या HP पासून किंवा VP पासून जेवढा इकडं जास्त जेवढा अँगल आहे एवढ्या अँगलने ही लाईन या बाजूला खेचावी लागेल, म्हणजे पॅरलल होण्यासाठी. बरोबर आहे का? बरोबर आहे का? येते का तुमच्या लक्षात? येस सर. हा पॉइंट मी पकडला बी पॉइंट, आणि अशी या बाजूने अशी जर मी ओढली ती लाईन, कुठपर्यंत ओढली की ही एबी लाईन व्हीपी ला पॅरलल व्हायला पाहिजे. व्हीपी ला काय व्हायला पाहिजे? पॅरलल व्हायला पाहिजे. मग त्यावेळेला जो व्ह्यू मिळेल मला तो त्याची ट्रू लेंथ मिळेल. ठीक आहे. हे जी ऑब्लिक लाईन आहे याच्यामध्ये 4 लाईन येणार आहेत आणि 4 अँगल येणार आहेत, आणि तेवढ्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स असणार. ठीक आहे. आता मी हे काय करतो, आपल्या सेपरेट प्लेन वरती घेतो, म्हणजे थोडस तुम्हाला ट्रू लेंथ कशी काढायची हे दाखवायला सोपं जायला. बघा मी हेच काढतोय सगळं, फक्त 2 डायमेन्शनल वरती काढतो. इथं मी काढलेलं बरोबर येते का सांगा. ओके, दिस इज एक्स वाय. आता इथं फक्त एक्स वायच असणार आहेत आपल्याला. ठीक आहे. and another one is the y. Here it is y. ओके. आता या ठिकाणी मी काय करतो, ही एबी जी लाईन आहे रेड कलर मधली ती काय काढायची गरज नाही आपल्याला. आपण इथे काय काढत असतो, फक्त व्ह्यूज काढत असतो त्याची, म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा इलेव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ. ओके. फ्रंट व्ह्यूलाच इलेव्हेशन लेंथ म्हणतो आपण आणि टॉप व्ह्यूलाच प्लॅन म्हणतो. हे पाठीमागच्या वेळेला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मी इथं आता व्ह्यूज काढतो. तिथं जो कलर यूज केलाय तोच यूज करतो, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. इफ सपोज दिस इज one line, okay, and on the same line if I take projection in the downward direction, I will get another line. Now this line is like that from this point to this point. Correct? Now I will give notation also. So this is A F, this one is B F, this one is AH, and this is B H. इथपर्यंत समजलं तुम्हाला? मी इथं जे 2 रेफरन्स प्लेन वरती दिलेले आहेत ती प्लेन मी काय केली, 90 डिग्रीने इथं रोटेट केली. हॉरिझॉन्टल प्लेन 90 डिग्रीने रोटेट केली. त्याच्यानंतर मला अशी व्ह्यूज दिसू लागले. आता या ठिकाणी जो अँगल क्रिएट केलेला आहे, या ठिकाणी हा जो अँगल क्रिएट केलेला आहे, स्ट्रेट लाईन काढतो. आणि या ठिकाणी एक अँगल क्रिएट केलेला आहे. बरोबर. तर हे जे अँगल आहेत, हा जो अँगल आहे, हा अँगल कोणता असणार आहे आता? अल्फा. अल्फा. करेक्ट. दिस अँगल इज अल्फा. and this one is बीटा. beta. Beta angle, alpha angle and the beta angle. It means alpha and beta, these are the apparent angle. Okay, these are the apparent angle. Now if I rotate, मग जसं म्हटलं मी, जर मी या लाईनला रोटेट केलं, म्हणजे इथं बघा, जर या लाईनला मी हा पॉइंट कॉन्स्टंट ठेवला आणि याचा जो काही सर्कम्फरन्स आहे याच्यानुसार जर याला असं रोटेट केलं तर त्याचा एक लोकस होईल तयार, इमॅजिनरी लोकस, म्हणजे रूट एक तयार होईल. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं दाखवतो मी तुम्हाला, काही जणांना कळणार नाही.
ही ऍक्च्युली थेरी पार्ट आहे. ही अशी एक लाईन आहे. त्या पॉइंटला मी जर पकडलं आणि असं जर याला रोटेट केलं, हा अँगल सेम ठेवून, हा जो HP बरोबरचा अँगल आहे हा जर सेम ठेवला आणि याला असं मी रोटेट केलं तर या ठिकाणी एक लोकस तयार होईल. बरोबर आहे. इमॅजिनरी असणार, तिथे काही लाईन दिसणार नाही, पण तो त्याचा पाथ असेल. बरोबर आहे. बरोबर आहे का? हे समजतंय का बघा. आता बघा मी व्हिडिओ थोडेसे ऑन करतो, म्हणजे तुमचं थोडंसं तुम्हाला दिसणार नाही, पण व्हिडिओ जरी ऑन केली तरी नेट परत कमी जास्त होईल, अनस्टेबल. ही येतंय का लक्षात तुमच्या? आता बघा ही एक लाईन आहे, हा HP बरोबरचा अँगल आहे. बरोबर आहे. व्यवस्थित काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्हाला लोकस सांगायचं, मला लोकस कसा येतो ते सांगायचं आहे. इफ सपोज दिस इज वन लाईन, ही एक लाईन आहे. ठीक आहे. ही लाईन इथं HP वरती ठेवलेली आहे. ठीक आहे. या लाईनला इथं एक अँगल आहे. सपोज या लाईनचा काय आहे? एक अँगल आहे. जर हा अँगल मी सेम ठेवला आणि ही जी लाईन आहे ही जर अशी रोटेट केली, फिरवली अशी, बरोबर आहे, तर या ठिकाणी ही अशा प्रकारे रोटेट होईल ना. रोटेट होताना हा जो वरचा B पॉइंट आहे त्याचा हा पाथ असेल. बरोबर आहे. मग ही लाईन कधी या पॉइंटला असेल, कधी या पॉइंटला असेल. बरोबर आहे. ठीक आहे ना. येस सर. हा. मग ज्या वेळेला मी या फ्रंट व्ह्यू कडून इकडून बघेन त्याला, त्यावेळेला जी इमॅजिनरी लोकसची लाईन आहे, इमॅजिनरी जो सर्कल आहे, ती मला काय दिसणार आहे? स्ट्रेट लाईन दिसणार आहे. बरोबर आहे. सो आय विल ड्रॉ वन स्ट्रेट लाईन हिअर. कुठं आता काढतोय बघा मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे या पॉइंटला जी मी लाईन काढतोय, दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ लोकस B. त्या ठिकाणी तो तसा मी फिरवलेला आहे. मग हा ज्या वेळेला ही लाईन ज्या वेळेला मी फिरवत असतो इथं अशी, त्यावेळेला ती 2 वेळेला ऑब्झर्व्हरला, म्हणजे जर मी आता लॅपटॉपच्या समोर बसलो असेल तर ही 2 वेळेला याच्या ट्रू लेंथच्या फॉर्म मध्ये दिसेल. कुठं कुठं बघा. एक म्हणजे ही या ठिकाणी असताना एकदम या कॉर्नरला मी ऑब्झर्व केली तर मला ही ट्रू लेंथ दिसेल, आणि दुसरी या कॉर्नरला. बरोबर आहे. म्हणजे प्लेनला ज्या वेळेला ती पॅरल आहे पाठीमागच्या, त्याच वेळेला त्याची ट्रू लेंथ दिसेल. ती 2 पॉइंट सोडून इतर वेळेला ती कशी दिसणार आहे? अपीअरंट दिसणार आहे. समजतंय? येस सर. ओके. हे समजणं जरा जास्त थोडंसं हे आहे, पण व्यवस्थित समजावून घ्या. हे समजलं की कन्सेप्च्युअली समजलं, प्रॉब्लेम काय तुम्ही सोडवालच पुढं. आणि हे समजलं म्हणजे हे लोकस कसा आला. बरेच कोण सांगत नाही बरं का एवढा. ऑनलाईन मध्ये एवढं कोण सांगणार नाही तुम्हाला लोकस कसा आला, एचा लोकस कसा आला, B पॉइंट कसा आला. पण तरी पण मी प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर हा लोकस आला. त्याच प्रकारे जर आपण VP बरोबरचा जो अँगल आहे, आता बघा हा VP बरोबरचा अँगल आहे. ठीक आहे. मी इथे दुसरी लाईन काढतो, ही VP. ठीक आहे. जर ही पॉइंट मी अशी जर रोटेट केली, जर याला मी असं रोटेट केलं, बरोबर आहे. हा अँगल सेम ठेवून इथला. ओके. हा अँगल म्हणजे आपण बीटा आहे कन्सिडर करू. इथं बीटा अँगल सेम ठेवला आणि जर मी रोटेट केलं, इथला अँगल अल्फा असेल. मग हा अँगल जर सेम ठेवला आणि रोटेट केलं, आणि जर मी फ्रंट व्ह्यूने बघितलं तर मला सर्कल दिसेल. बरोबर आहे. याच्या जर टॉप व्ह्यूने बघितलं तर मला काय दिसणार आहे? सर्कल दिसणार आहे. बरोबर आहे. पण याला कशाने बघायचं आहे? मला फ्रंट व्ह्यूने बघायचं आहे. मग तिथं मला लाईन दिसते. याच्यामध्ये जर मी फ्रंट व्ह्यूने बघितले समोरून माझ्या, तर मला सर्कल दिसतोय. तुम्हाला काय दिसतोय? सर्कल दिसतोय. येस सर.
पण हा टॉप व्ह्यू मध्ये बीटासाठी आहे, म्हणून जर मी या सर्कलला टॉप व्ह्यूने बघितलं तर मला काय दिसेल? लाईन. लाईन. करेक्ट, व्हेरी गुड. मग हीच लाईन मी या ठिकाणी ड्रॉ करणार आहे टॉप व्ह्यू मध्ये. हा जो आहे हा काय आहे मग आता? लोकस ऑफ पॉइंट बी इन अ टॉप व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू ऑफ लोकस बी. ठीक आहे, थोडे तिरकी आली, मी डिलीट करतो याला आणि दुसरी ड्रॉ करतो. Okay, so I will write here now. Front view of locus B, and this is the top view of locus B. ओके, आता इथपर्यंत तरी आलं. आता याच्यावरून आता एक गोष्ट ह्याच्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की AF आणि AH हे एकाच प्रोजेक्शन लाईन वरती येतात, स्ट्रेट लाईनच्या. बरोबर आहे? याचा आपल्याला उपयोग करायचा बरं का पुढे प्रॉब्लेम सोडवताना. कोणता पॉईंट कोणत्याच्या स्ट्रेट लाईन वरती येतो, कोणता कर्व काढल्यानंतर येतो, हे आपल्याला पुढे लागणार आहे. म्हणून मी इथंच सांगतो तुम्हाला, AF आणि AH हे काय येतात? एकाच प्रोजेक्शन लाईन वरती येतात. त्याचप्रमाणे BF आणि BH हे दोन्ही कसे येत आहेत? एकाच स्ट्रेट लाईन वरती येतात. बरोबर आहे? मग हा, आता बघा मी काय करतो, ही जी लाईन आहे ती थोडीशी वाढवतो, कारण मला ही वाढवायची गरज आहे आता, कारण मला ट्रू लेंथ काढायची आहे याच्यामध्ये. आता ही जी लाईन आहे याची जर मला ट्रू लेंथ काढायची असेल तर हे लोकस आहेत. हा जो लोकस मी आता वाढवतोय हा एचा लोकस आहे बरं का. बऱ्याच वेळा लिहिलं जातं इथं पण, फ्रंट व्ह्यू ऑफ लोकस ए, टॉप व्ह्यू ऑफ लोकस बी. इथं ही जी लाईन आहे ही लाईन काय आहे? फ्रंट व्ह्यू ऑफ लोकस बी, सॉरी ए मधून आले ना, लोकस ए. आणि हे जे आहे हे टॉप व्ह्यू ऑफ लोकस कोणता असेल? एचा लोकस. करेक्ट, व्हेरी गुड. आता बघा, मला जर ट्रू लेंथ मिळवायची असेल तर मला काय करावं लागते? आय विल ड्रॉ कंपसचं एक टोक मी इथं ठेवतो. यासाठी थोडा वेगळा कलर यूज करतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ब्ल्यू कलर यूज करतो. कंपसचं एक टोक AF वरती ठेवायचं आहे, दुसरं टोक BF वरती ठेवायचं, म्हणजे एवढं डिस्टन्स घेऊन इथं एक कर्व ड्रॉ करायचा आहे. कुठपर्यंत? AF च्या लोकस पर्यंत. हे तुम्हाला लक्षात आलं काय केलं मी? Yes, sir. Okay, take a distance of AF, BF, put the compass on AF and draw a curve up to the front view of locus A. A च्या लोकस पर्यंत लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर तिथून पुढे या पॉइंट पासून या XY ला परपेंडिक्युलर आणि बाकीच्या प्रोजेक्शन लाईनला पॅरलल, हे आपलं व्यवस्थित पाहिजे बरं का. हे जे लोकसच्या लाईन आहेत या XY ला काय पाहिजे? पॅरलल पाहिजेत. ह्या वरचा लोकस, हा खालचा लोकस XY ला ऍक्युरेट पॅरलल पाहिजे. जर तसा ऍक्युरेट पॅरलल असेल तर आपली प्रॉब्लेमची ऍक्युरेसी वाढत जाते. ठीक आहे, मला इथे एक पॉइंट मिळाला, या ठिकाणी एक पॉइंट मिळाला. या पॉइंटला मी नाव देतो BH1, BH1. याला तुमच्या लक्षात इथपर्यंत? आता मी काय करतो, याच्यामधून या AH पासून AH1 ही जी लाईन आहे ही कनेक्ट केली. आता
आता ही जी मी लाईन कनेक्ट केलेली आहे AH-BH1 ही त्याची काय आहे, ट्रू लेंथ आहे त्या लाईनची. दिस इज द ट्रू लेंथ. ओके, दिस वन इज द ट्रू लेंथ. Similarly, again I will take distance of AH-BH. मी कंपास मध्ये AH-BH चं डिस्टन्स घेतो आणि AH वरती कंपास ठेवून मी या पॉइंट मधून काहीतरी चुकलं. काय चुकलं सांगा बरं. लाईन हा, AH च्या लोकस पर्यंतच आपल्याला काय घ्यायचं आहे, कर्व घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आलंय, बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे. मी आता बाहेरून घेतो हे, कारण जवळ येईल सगळं. जर आतल्या बाजून कर्व घेतला तर सर्व जवळ येईल, म्हणून मी थोडस याला बाहेर घेतो. तुमचा आत येऊ शकतो, बाहेर येऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही जे प्रॉब्लेम काढणार आहेत ते ऍक्युरेट असणार आहेत, कारण तुम्ही डायमेन्शन घेऊन काढताय आणि मी जे काढतोय ते विदाउट डायमेन्शन काढतो. ठीक आहे, आता इथून परत वरती कशी घ्यायची आहे, आपल्याला स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. कुठपर्यंत घ्यायची आहे, तर लोकस ऑफ पॉइंट बी. या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट मिळेल. कोणता पॉइंट असेल तो आता, BF1. करेक्ट, तो पॉइंट असेल BF1. मग त्याच्यानंतर मी काय करतो, इथे पण मला ट्रू लेंथ मिळणार आहे. मी या पॉइंट पासून याला इकडे कनेक्ट करतो. ठीक आहे, मग ही जी ट्रू लेंथ आहे, याने एक अँगल क्रिएट केलाय, बरोबर आहे. याने जो अँगल क्रिएट केला आहे हा आहे थीटा, आणि हा जो थीटा अँगल आहे हा खरा अँगल आहे. कसा आहे, खरा अँगल आहे, ट्रू अँगल आहे, म्हणजे जेवढा आहे तेवढाच. आणि इथं जो अँगल केलेला आहे हा आहे फाय. ठीक आहे, फाय परत एकदा काढतो, मला काढता आला नाही फाय. सो दिस इज फाय. ठीक आहे, दिस वन इज अगेन ट्रू लेंथ. हे सगळं लिहावं लागतं आपल्याला त्याच्यावरती. एक्झाम मध्ये जरी असलो तरी हे लिहावं लागतं. PL प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. दिस इज प्लान लेंथ, सो इट विल राईट हिअर एज प्लान. तुमच्यासाठी हे लिहिणं काय अवघड नाही, सोपं आहे. ऍक्च्युअली लिहिणं माझ्यासाठी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, लाईन काढणं पण खूप सोपं आहे. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. ओके. आणि अजून एक आहे ट्रू लेंथचं डिस्टन्स. ही ट्रू लेंथचं डिस्टन्स मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी ट्रू लेंथचं डिस्टन्स मिळू शकतं, ते म्हणजे जर मी AF-BF1चं डिस्टन्स घेतलं इथून इथपर्यंत, ठीक आहे, त्याच्यानंतर AH-BHचं डिस्टन्स घेतलं. प्रॉब्लेमची अॅक्युरेसी चेक करता येते बरं का आपल्याला अशी बऱ्याच वेळेला. तर हे वरून येणारी लाईन आणि ही लाईन एकाच पॉइंट वरती यायला हवी, एका स्ट्रेट लाईन वरती. BH पासून ड्रॉ करायचं ना सर? हा, BH पासून ड्रॉ करायचा कर्व इकडं. BH1 पासून केलं. हा, हे बघा मी परत दाखवतो तुम्हाला, किंवा इकडून तुम्ही स्ट्रेट लाईन काढून परत कर्व ड्रॉ केला तरी चालतोय, काय अडचण नाही. फक्त ती एका पॉइंट वरती यायला पाहिजे. इथून मी स्ट्रेट लाईन घेतली कुठपर्यंत, AH पर्यंत, आणि तिथून मग इकडचं हे डिस्टन्स घेतलं मी कंपास मध्ये BH पर्यंत, BH1 पासून, आणि ते या लाईनला कनेक्ट केलं. ठीक आहे, मग या ठिकाणी ही जी तुम्हाला मिळणारी आहे ही सुद्धा कोणती मिळते, ट्रू लाईन. ट्रू लेंथ मिळते. मी तर एरोज घेतो, म्हणजे सो दिस लेंथ इज ऑल्सो ट्रू लेंथ. दिस इज ऑल्सो ट्रू लेंथ. ओके, आता एवढं झाल्यानंतर राहतो भाग तो म्हणजे एरोचा. पहिला प्रॉब्लेम सांगतो मी, व्यवस्थित सांगतोय बरं का, काय अडचण असेल तर विचारा, कुठला एखादा पॉइंट समजला नाही तर. ठीक आहे,
आता याच्यानंतर भाग राहतो. ही जी ग्रीन कलरची लाईन आहे शेवटची, दिसते तुम्हाला शेवटची ट्रू लेंथ साठी मी काढलेली, येस सर. ती प्रत्येक वेळी काढलीच पाहिजे असं काय नाही. ती प्रत्येक वेळी काढलीच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. आता अजून एक पॉईंट दिला जातो, तो म्हणजे प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स दिलं जातं. तर ते पण मी एका कलरने दाखवतो तुम्हाला. हे जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, म्हणजे या 2 पॉइंटचे हे जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला प्रोजेक्टर डिस्टन्स असं पण म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? कलर दिसत नसेल तो जरा वेगळा घेतो मी. प्रोजेक्टर डिस्टन्स असं म्हटलं जातं. त्याला लक्षात तुम्हाला प्रोजेक्टर मधलं डिस्टन्स कुठून कुठपर्यंत आहे का नाही आलं? त्याच्या 2 प्रोजेक्शन लाईन आहेत, एएफ एएच याच्यामधले असणारी प्रोजेक्शन लाईन आणि बीएफ बीएच याच्यासाठी काढलेली जी प्रोजेक्शन लाईन आहे, व्हर्टिकल ज्या 2 लाईन आहेत, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला प्रोजेक्टर डिस्टन्स म्हणतात. समजलं? कारण प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच काही प्रॉब्लेम असे आहेत की त्याच्यामध्ये प्रोजेक्टर डिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, समजलं? येस येस. सर. ओके. आता याच्यावरचे प्रॉब्लेम पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासाठी थोडंसं लिहून घ्या आणि या डायग्राम काढा. लिहून म्हणजे खूप थोडंसं लिहून देणार आहे मी. फक्त कोणता अँगल कशासाठी आहे एवढंच देणार आहे मी. हेडिंग लिहा, ऑब्लिक लाईन, ऑब्लिक लाईन, ठीक आहे, जास्त थिअरी नकोच आहे आपल्याला आणि स्टेप्स पण काय उपयोगाचे नाही. ठीक आहे, तुम्ही काय करा, ऑब्लिक लाईन काढा आणि त्याच्या खाली हे ड्रॉइंग काढून घ्या. ठीक आहे, कोणतं कोणतं काढा? हे जे मी तुम्हाला सांगण्यासाठी काढलं होतं हे राहू दे, हे इरेज करून टाका, हे नको आहे. ओके, एवढं समजतंय? एवढ्या 2 डायग्राम काढा, त्याच्या खाली मग लिहून घेऊ आपण अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय, थीटा म्हणजे काय आणि फाय म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम कडे जाऊ. आता महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? असेल तर विचारा. हे असे ॲरो काढायचे. आपण कुठून कुठे गेलो, इकडून इकडे गेलो म्हणून इकडे ॲरो काढायचं. तुम्ही ॲरो काढताना व्यवस्थित काढा. मला जरा थोडेसे काढता येत नाही इथं. तसं फक्त ॲरो साठी असं काही टूल नाही इथं. ॲरो काढायचे आहेत, भरीव काढायचे आहेत. कसे काढायचे होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त ह्या ज्या प्रोजेक्शन लाईन आहेत त्याला ॲरो काढायचे नाहीत. ही जी ग्रीन कलरची ही लाईन आणि ही लाईन, याला अजिबात ॲरो काढायचे नाही. याला पण काढले तरी चालतं. समजतंय? घ्या काढून मग.
सर प्रोजेक्टर डिस्टन्सची लाईन कुठली? ती चॉकलेटी कलरची आहे बघा, दिसले का? हो हो. हा, तेवढं डिस्टन्स म्हणजे प्रोजेक्टर डिस्टन्स आहे. गडदे सर, हॅलो गडदे सर, एक मिनिट घेऊ का? हो, घ्या की, बोला की. रोल नंबर 16 आहात का? रोल नंबर 16. येस सर. काल परवा गुगल फॉर्म टाकला होता का? भरायचं कळत नाहीये का? सांगावं लागतं सारखं सारखं? आवाज आहे ना तुमचा? परवा गुगल फॉर्म टाकला होता मी एक भरायला, तुम्ही भरला नाहीये. भरतो सर, भरतो. मग का सांगावंच लागतं प्रत्येक वेळेस तुम्हाला? अथर्व, रोल नंबर 20. रोल नंबर 20. येस सर, भरतो लगेच. ओके. रोल नंबर 22. येस सर, गुगल फॉर्म का नाही भरला? भरतो सर, भरतो. रोल नंबर 26. यस सर. गुगल फॉर्म का नाही भरला तो? भरतो सर लगेच आता. आउट ऑफ 70 मार्क टाकायचे बरं का. रोल नंबर 27 सौरभ गाडगे. येस सर. फॉर्म भरा तेवढा. हा सर, भरतो. 31 सायराज गुजारे. येस सर, भरतो. हा, लगेच भरा. 35. येस सर, भरतो. काय लेक्चरला उशिरा, लवकर भरा ते फॉर्म. हा. रोल नंबर 42. हा, भरते सर. 43 नाहीच आहेत. 49. 49 कुणाल कोरडे. कुणाल कोरडे 49. तर दोघ जण कोणतरी लेफ्ट झाले बघा. अरे बुजगावणे सगळे ते सर. 53 विशाल कुलकर्णी. हा सर, भरतो. 60 कृष्णा पाटील. हा सर, लेक्चर संपले की भरतो. लगेच लेक्चर संपलं लगेच भरून टाका. 66 तानाजी. लेक्चर संपल्यावर भरतो. हा. 67 आलात का आज? आम्ही शेळके. 66 कसं काय आला आज? 66. हॅलो, हा, तानाजी सरगर असतोय की सर लेक्चरला? असते. मग आप प्रेझेंटी का देत नाही? असते मग प्रेझेंटी कशी काय देत नाही? देतोय की सर, चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं. चॅटबॉक्स मी टाकलं होतं, पण पहिल्यांदा तुमची अब्सेंट आहे भरपूर. दोनदा फक्त ऍबसेंट होते सर माझी. ठीक आहे, बघू आपण काढू तिकडे. 67 आम्ही शेळके. कसं काय आला? 67 आम्ही शेळके. कसं काय आला तुम्ही आज लेक्चरला? रेग्युलर करायचं, रेग्युलर करा. अमित शेळके पहिल्यापासून अब्सेंट. तुम्ही फक्त 2 लेक्चर गेलते. फोनला रिस्पॉन्स देत जावा सरांच्या माझ्या. रोल नंबर 68 प्रथमेश सुरोसे. हा सर, भरतो. लेक्चर झाले की. ओके ओके. 67 कोण आहे? आले का सर? हॅलो सर. हा, हॅलो, बोला सर. ओके, 66 प्रेझेंट आहे. हॅलो. 67 कोण आहेत बघूया अब्सेंट आहे? आम्ही शेळके. हा, आम्ही चिरके नाही ना आता पण. अरे आहे बोलत नाही. ऐका की, हा, ते 43 आणि 67 ला एकदा कॉल करा. रिस्पॉन्स नसेल तर त्यांना लेटर पाठवून द्या. 43 आणि 67 आहे ना, ते ब्लॉक टाकायचे. त्यांची अटेंडन्स पण घ्यायची नाही. नाही, एक काम करा, त्यांना एक लेटर पाठवून द्या आपल्यातर्फे. तुम्हाला जर कॉलेज करायचं असेल तर करा. नाही तर कॉलेज त्यांनी लेटर येऊन द्यायचं आता. हो सर, अटेंड करायचं. ते झालंच की. आपण काय करायचं? पहिला आपल्यातर्फे एक लेटर पाठवू, नंतर मग काय असेल त्यांना करायला शिकवायचं महत्वाचं आहे का त्यांच्या काय मागं लागायचं एवढं? त्यांना म्हणायचं तुम्ही काय यांना कळलं पाहिजे ना सर. तेच करायचं का आपण आता? यांना कळलं पाहिजे ना ते. यांना सर शनिवारी गुगल फॉर्म टाकलाय, शनिवारी रात्री. आणखीन गुगल फॉर्म भरते. ठीक आहे, ज्यांचं राहिलं त्यांनी भरा बरं का आजच्या आज. ठीक आहे. ओके, करू का सर? मी बंद करतो. हा, तुमचं तेवढं बंद करा.
ठीक आहे. काढताय ना सगळेजण? येस सर. Yes, sir. थोडस अपडेट राहत जावा. खरं तर हे अटेंडन्स जे ऍबसेंट राहणार आहेत त्यांच्या मागे लागण्यात मला खरंच अजिबात इंटरेस्ट नाही. मी सीसी झालो त्याच्यामुळे ते करावं लागतंय मला, पण त्याच्यापेक्षा जास्त ही मला शिकवण्यावर फोकस जास्त करायचा आहे. 2-3 विद्यार्थ्यांसाठी बाकी 60-70 विद्यार्थी आहेत. $43 and $67. आणि अजून एक मेसेज म्हणजे सर्वांची ईमेल आयडी चालू आहेत का, चेक केले का? कॉलेजचे जे हा सगळ्यांनी चेक करून घ्या एकदा. कोणाचा प्रॉब्लेम असेल तर सांगा. सगळ्यांचे हॅलो, माझं चालत नाही सर. काय प्रॉब्लेम येतोय? माझं ईमेल आय डी जे आहे ना ते अजून एक मुलगा आहे, त्याचा पण तोच ईमेल आय डी आहे. बरं, ईमेल आयडी थर्ड इयरला आहे, त्याचं पण नाव सौरभ गायकवाडच आहे आणि माझं पण सौरभ गायकवाडच आहे. बरं, मग तुमच्या फादरचे इनिशियल आहे ना त्याच्यामध्ये? माझं पण येस नच आहे आणि त्याचं पण येस नच आहे. अरे बापरे, मग काय प्रॉब्लेम काय येतो मग? मग ते मला ईमेल आय डी दिला तर मी पासवर्ड ते टाकून बघितलं तर माझ्यात लॉग इन होत नाही आणि तिथं म्हणते चेंज पासवर्ड म्हणजे ते. बरं, ठीक आहे. रोल नंबर सौरभ गायकवाड, तुमचा रोल नंबर किती आहे? 23. ठीक आहे, मी बोलतो मॅडमशी. बाकी सगळ्यांची काय अडचण नाही? सर माझा बी उघडत नाही. बरं ठीक आहे, मी काय करतो एक गुगल फॉर्म बनवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये टाकतो, मग तुम्ही टाकून द्या त्याच्यामध्ये. तुमचं नाव काय? पृथ्वीराज बाबर F15. तुमची काय अडचण होते? इनव्हॅलिड ईमेल म्हणतो सर. बरं, तुमचं काय टाकायचं चुकत असेल हो. मग एकदा व्यवस्थित चेक करून बघा काय दिलेलं आहे ते मागच्या वेळेला. नसेल तर मॅडमला फोन करा. अवताडे मॅडम होते ना, त्यांच्याकडे असेल रेकॉर्ड एखाद्या वेळेस. पृथ्वीराज बाबर, रोल नंबर तुमचा 15. हा. F15 पृथ्वीराज बाबर आणि F23 सौरभ गायकवाड. अजून? ठीक आहे. झाली डायग्राम काढायची? ओके, ठीक आहे, काढा, व्यवस्थित काढा. आणि ही डायग्राम खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये मी सगळं लिहिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला लागणार आहे. तर याच्यामध्ये HP VP लिहायचं राहिलेलं आहे अजून, लिहून टाकतो म्हणजे ते पण कशाला बस पाठीमागं. This one is vertical plane.
and below that HP. Vertical plane and the horizontal plane. Forget about the profile plane. Profile plane सोडून द्या सध्या आता. फक्त वर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. त्याच्यानंतर कोणत्या लाईन वरून कोणती लाईन आपल्याला मिळते, त्याच्यानंतर अँगल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो. मगाशी 69 दाखवत होते स्टुडंट पार्टिसिपंट, आता परत 66 झाले. रोल नंबर 1. Yes, sir. 2, Yes, sir. 3, Yes, sir. 4, Present, sir. 5, Present, sir. 6, Yes, sir. 7. Roll number 7, absent. Yes, sir. Okay, 7 is present. 8, Yes, sir. 9, Yes, sir. 10, Present, sir. 11, Yes, sir. 12, Yes, sir. 13, Present. 14, Yes, sir. 15, Yes, sir. 16, 16, Present, sir. 17, Present. 18, okay, 19, Yes, sir. 20, Present, sir. 21, Yes, sir. 22, 22, absent. 23, Present, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, okay, 27, Yes, sir. 28, Yes, sir. 29, Yes, sir. 30, Present. 31, Present. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, 34, 35, Yes, sir. 36, Yes, sir. 37, Present, sir. 38, Present. 39, Present, sir. 40, Present, sir. 41, 41, absent. 42, Present, sir. 44, Yes, sir. 45, Yes, sir. 46, okay, 47, Present, sir. 48, 48, 49, Yes, sir. 50, 50, 51, 52, Yes, sir. 54, माइक प्रॉब्लेम आहे वाटतं. हॅलो. यस, 53 आहे सर. हाँ ठीक है, 54, Yes, sir. 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Present. 58, Yes, sir. 59, Yes, sir. 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, Yes, sir. 63, Present, sir. 64, Yes, sir. 65, Present, sir. 66, Yes, sir. 67, Yes, sir. 67. Yes, sir. You are absent up to last lecture. हा सर, मोबाईल खराब झाला सर, हे आता दुसरा. दुसरा घेतला मी, तसं तुम्ही हा. इन्फॉर्म करायला पाहिजे तुम्हाला. अब्सेंट राहायचं झालं तर मला सांगायचं अगोदर. मी कोणाला हा काय सर, हा सांगतो इथून पुढे. 68,
प्रेझेंट सर. 69, Yes, sir. Yes, sir. 70, येस सर. 71. प्रेझेंट सर. ओके. सो रोल नंबर 22 रोल नंबर आहे. मी आता रोल नंबर अब्सेंट नंबर घेतो. येते का बघा आधी. 34, 41, 48 पण आहे. प्रेझेंट सर 48. हा मेसेज करून गेलो होतो तुम्हाला. केलाय बघितलाय मी. 50, रोल नंबर 50. ओके. 51. 51 आहे सर. माईक प्रॉब्लेम आहे सर त्याला. बरं ठीक आहे, त्याला म्हणायचं मेसेज टाकायचा मग. ओके सर, सांगतो. ओके. 34, 41 आणि 50. ठीक आहे. 48 ने मेसेज टाकला होता, मी बघितलाय तो. ओके. डायग्राम झाली सगळ्यांची? येस सर. ओके. सो बिलो दॅट राईट डाऊन इम्पॉर्टंट नोट्स म्हणा आणि त्याच्या खाली लिहा इम्पॉर्टंट नोट्स and write below that theta is equal to त्याच्या समोर लिहा angle made by true length with HP in front view full stop. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा is equal to angle made by EL, capital EL, angle made by EL with HP in front view. Full stop. On next line, write down phi is equal to angle made by true length with VP in top view. Full stop. On the next line, beta is equal to angle made by PL with VP in top view. Okay, full stop. These are the very important point. And त्याच्या पुढे दोन लिहून घ्या. थीटा
and phi is equal to true angle. These are the true angle. And on other line, alpha and beta, these are the हे कसले angle आहेत? appearance. These are the apparent angle. Okay, with this we will stop here. In next lecture we will see problem on that oblique line. Please don't miss the class. Okay, lecture बुडवू नका. याच्यावरचे प्रॉब्लेम्स महत्वाचे आहेत, हे समजणं गरजेचं आहे. एक दोन प्रॉब्लेम तुम्हाला समजले की त्याच्या पुढे फक्त तुमचं लॉजिक वापरायचं. थोडक्यात कुठली लाईन कुठून कुठे मिळते. सगळे डायग्राम तुम्हाला जवळपास अशा दिसतात. फक्त बऱ्याच वेळेला म्हणजे ह्याच्यातल्या 2 लाईन दिल्या जातात, दुसऱ्या 2 त्याच्यावरून काढायच्या आहेत, किंवा अँगल दिले जातात त्याच्यावरून दुसऱ्या 2 काढायच्या आहेत. ओके, असं याच्यामध्ये आपल्याला पुढे करायचं आहे. तर ते आपण एक एक प्रॉब्लेम घेत जाऊ, त्याच्याप्रमाणे आपण ते बघू त्या ठिकाणी. ठीक आहे. ओके, सो थँक यू ऑल ऑफ यू. नाउ आय एम गोइंग टू एंड द मीटिंग. आणि टेलिग्राम वरती जो ग्रुप आहे आपला, 1 सेकंड, टेलिग्राम वरती जो ग्रुप आहे त्याच्यावरती लक्ष ठेवत जावा. ठीक आहे, त्याच्यावरती मेसेज वगैरे टाकले जातात, त्याच्यावरती लक्ष ठेवा. त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं वर्क करावं लागेल. ओके ओके, थँक्यू. हॅलो सर. हा, यस. सर प्रिव्हियस लेक्चरचे लिंक टाका ना. प्रिव्हियस लेक्चरचे टाकतो मी. आता एक 5 मिनिटं राहू. फक्त पाठीमागचं जे लेक्चर झालं आपलं प्रॉब्लेमचं, हा, ते फक्त लाईट नसल्यामुळे मी मोबाईलवरती घेतलं होतं. त्याची लिंक लगेच काय मला मिळणार नाही, मिळाली की टाकतो परत. पण ते काय प्रॉब्लेमच घेतले होते, त्यात काही कन्सेप्ट नव्हती. बाकी पण टाका ना सर. परंतु टाका ना, प्रयत्न करा ना. हा, टाकतो मी, काय अडचण नाही. एकच लिंक आहे ती नंतर टाकेन तुम्हाला, बाकीच्या आता सगळ्या टाकतो मी. चालतंय, ठीक. हा, ओके.